नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात। दिव्यांग व्यक्ती असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महिला बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती। जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, महिला बचत गटांना आता रेशन दुकान चालवण्यासाठी मिळणार अशा प्रकारची माहिती महाराष्ट्रामध्ये पसरत आहे। नेमकं यामागे खरं कारण कोणतं आहे किंवा ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती। जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। रेशन दुकानदार संघटनेचा विरोध मोडीत काढून पुणे जिल्ह्यातील महिला बचत गटांना रेशन दुकाने चालवण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला। ग्रामीण व आदिवासी भागातील 58 महिला बचत गटांचे परवाने वाटप करण्यात आले आहे। रेशन दुकानांचे परवाने मिळाल्यामुळे ग्रामीण व डोंगरी भागातील गरजू महिलांना उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत सुरू होणार आहे। महिला बचत गटांना रेशन दुकान चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना खास प्रशिक्षण देण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। भ्रष्टाचार, काळा बाजार तसेच नागरिकांच्या तक्रारीमुळे रद्द करण्यात आलेली रेशन दुकाने महिला बचत गटांना चालवण्यास देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता। मात्र या निर्णयाला रेशन दुकानदार संघटनेने मोठा विरोध केला आणि त्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती। यावर न्यायालयाने महिला बचत गटांना रेशन दुकाने देण्याचा आदेश दिला आणि या आदेशानुसार महिला बचत गटांना रेशन दुकानांसाठी अर्ज मागवण्यात आले। त्यात पात्र ठरलेल्या बचत गटांना रेशन दुकानांची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच 58 बचत गटांना परवानेही वितरित करण्यात आलेले आहेत। बचत गटांना रेशन दुकान चालवण्याचा अनुभव नाही, त्यामुळे दुकाने बंद पडण्याची शक्यता असल्याने त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे। रेशनच्या मालाची उचल, त्याचे वाटप, कार्डधारकांची संख्या, पावत्या, मालाच्या नोंदी, आवक-जावक, शिल्लक साठा याची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे। या प्रशिक्षणाद्वारे बचत गटांना सक्षम करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारद्वारा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ज्या बचत गटामार्फत किंवा ज्या रेशन दुकानांमधून मोठ्या प्रमाणामध्ये एकच व्यक्ती खूप मोठा भ्रष्टाचार करत होता, त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने थोडक्यात काम केलं असं मला म्हणायचं आहे। कारण महिला बचत गटांना रेशन दुकान चालवण्याचा निर्णय हा तुम्हाला कसा वाटतो याची संपूर्ण माहिती तुम्ही सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ शकता। या योजनेमुळे महिला बचत गटांची प्रगती होईल का रेशन दुकानदारांची अधोगती किंवा रेशन दुकानांची अधोगती होईल याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेली आहे। तुम्हाला या योजनेबद्दल किंवा या निर्णयाबद्दल काय वाटतं ही माहिती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती। जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।